बघा, उबाटा गटाकडे तसे काही उमेदवार पण त्यांना सापडलेले नाहीत. धरून पकडून त्यांनी उमेदवार उभे केले, जबरदस्तीने उमेदवार उभे केले. आता ते उमेदवारच काही प्रमाणामध्ये माजी आमदाराला आणि उबाटाच्या नेत्यांना शिव्या घालत आहेत. ही परिस्थिती ग्रामीण भागामध्ये आहे. लोकांनी ठरवलं आहे की आपण विकासाच्या बाजूने उभं राहावं, कुठेही त्याच्यामध्ये चूक होता कामा नाही. कारण का ह्यांच्याकडे उबाटाकडे द्यायला काहीच नाही. ते फक्त टीका करू शकतात, वातावरण गढूळ करायचा प्रयत्न करू शकतात. त्या पलीकडे उबाटा जो काय गट आहे इकडचा, सिंधुदुर्गाचं जे युनिट आहे ते अतिशय रिकामटेकडे युनिट आहे. त्यांच्याकडे काम राहिलेलं नाही. रोज कुठे ना कुठेतरी तुमच्या माध्यमातून टीका करायची, गावात जाऊन वातावरण गढूळ करायचं, कुठला तरी एक टपोरी गावात पकडायचा, त्याच्या माध्यमातून वातावरण खराब करायचं. त्या पलीकडे ह्या लोकांकडे, उबाटा गटाकडे काय राहिलेलं नाही. आम्ही त्यांची एवढी दखल घेतसुद्धा नाही. आम्ही आमच्या कामाला लागलेलो आहोत. आम्ही काय देणार आहे ते आम्ही लोकांना सांगतोय. आत्ता पण तुम्ही मनोगत ऐकलं असेल, मी काय देणार आहे एवढंच सांगितलं. मी कोणावरही टीका केलेली नाही. म्हणून त्यांना टीका करत राहू दे. ते जेवढे टीका करतील आम्हाला त्यांचा फायदाच होईल. तुम्हाला आत्ता मी सांगतो, मी जसं ह्या प्रतिक्रियेमध्ये उत्तर दिलं होतं की ह्यांना उमेदवार सापडलेले नाहीत. आता पण जे उमेदवार आहेत ते धरून पकडून उभे केलेत. उबाटावर निष्ठा नाही. कुठेतरी तिकीट मिळालं नाही म्हणून काही लोक इकडची तिकडे गेली. काही नवीन लोकांना तिकडे तिकीट देण्यासाठी तिकडे बोलवलं. त्यांची इच्छा नसताना पण अनेक लोकांना तिकीट दिलेली आहे. तर बिनविरोध झाल्या. काही ठिकाणी त्यांना माहीतच नव्हतं की उमेदवारी आपल्याला दिली आहे म्हणून. दुसऱ्या बाजूनी आता जे उमेदवार उभे आहेत ते मनाने उबाटाचे नाहीच आहेत. तुम्ही बघा उद्या काय होतं. ते निवडणूक संपली की ते राहणार सुद्धा नाहीत. ते निवडून येणार नाहीत ते सोडून द्या. 50च्या 50 आणि 100च्या 100 पंचायत समिती आमच्याच येणार. त्याच्यामध्ये कुठेही आमचं टार्गेट आहे. लोकांनी विश्वास आणि आशीर्वाद आम्हाला मिळेल अशी अपेक्षा आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, कुठेही त्यांना स्थान नाही. ह्यांचे सगळे उमेदवार आपटणार. आणि जे आता उमेदवार आहेत ते जर उद्या आमच्या पक्षात दिसले तर त्याच्यामध्ये आश्चर्य वाटायचं काय कारण नाही.